आणि याच्या उपर जर भारतीय जनता पक्षाकडे कोण मराठी लोक असतील काम करणारे तर त्यांनी पाठवा हॉटेलमध्ये, मी त्याला पगार द्यायला तयार आहे. की जे मराठ्यांनी तयार केलेले पदार्थ जर परप्रांतीय वाटत असतील, त्यांना होळकर परप्रांतीय वाटत असेल, तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांची चायनीज हॉटेल आहेत. मला वाटतं खोटं बोला पण रेटून बोला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नेहमी पाहायला गेलं तर मराठ्यांसाठी लढा देणारा पक्ष, मात्र सध्या चर्चेत आलेला आहे तो म्हणजे परप्रांतीय कर्मचारी दुकानात ठेवल्यावर. पण नेमकं सत्य काय ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुळामध्ये नेमकं हे प्रकरण काय याच्यापासून सुरुवात करूया. मी सध्या आहे दादरच्या रांदेड रोड परिसरामध्ये आणि इथे तुम्ही पाहतात हे आहे इंदुरी चाट आणि बरंच काही. हे दुकान आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे, इंदुरी चाट आणि बरंच काही. हे दुकान जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांचं दुकान आहे. या दुकानाच्या उद्घाटनाला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहिले होते. पण आता नेमकं हे प्रकरण कशावरून सुरू झालंय, नेमकं काय संदीप देशपांडे हे सोशल मीडियावरचे ट्रोल का झालेत, या सगळ्याची माहिती आपण खुद्द त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. सध्या आपण दुकानाची सफर करूया, दुकानामध्ये काय काय पाहून घेऊया. दुकानात जेव्हा येतो आपण तेव्हा आपल्याला पाहायला मिळते इकडे इंदुरी चाट आणि बरंच काही असं आपल्याला हा पोस्टर पाहायला मिळतो. समोर आपल्याला ज्यूस आहे, साबुदाणा खिचडी असेल, स्पेशल इंदुरी पोहा असेल, ड्रायफ्रूट मिक्सर असेल. मुळामध्ये ज्या वेळेला मनसेचं आणि पक्षाची ज्या वेळेला भूमिका आहे जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा मराठी प्रथम, त्यामुळे आपल्याला सर्व नाव हे मराठीत लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. जरी हे इंदुरी असलं तरी ते नाव सुद्धा इंदुरी आहे, आपण ते मराठीमध्ये पाहतो. आणि इथे जर पुढे आलात तुम्ही, आपण पाहतो संपूर्ण हा दुकानाचा ऍटमॉस्फिअर आपण पाहणार आहोत. या दुकानाचा ऍटमॉस्फिअर म्हणजे दुकानाचं वातावरण पाहिलं तर संपूर्णपणे आपल्याला मराठी भूमी पाहायला मिळते. इथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठुरायाची मूर्ती सुद्धा आहे आणि संपूर्णपणे आपण पाहायला गेलं तर रतलामी शेव म्हणजे जो प्रकार विक्रीसाठी या ठिकाणी जे खाद्य विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याची प्रत्येकाची नावं ही मराठीत लिहिलेली आहे. इथे मेन्यू पाहतात तुम्ही, हा इंदुरी चाट आणि बरंच काही. हे जे दुकान आहे सध्या आपण पाहतो, या दुकानाचं आपण संपूर्णपणे नेमके दुकान कसं आहे ते सुरुवातीला जाणून घेऊया. या दुकानामध्ये जे इंदुरी चाट आणि बरंच काही याचं जो मेन्यू कार्ड आहे तो सुद्धा मेन्यू कार्ड आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतंय. अगदी किंमत सुद्धा मराठीमध्ये लिहिण्यात आलेली आहे, कारण ज्या वेळेला ज्यांचे जे मालक संदीप देशपांडे या दुकानाचे ते स्वतः मनसे नेते आहेत आणि नेहमीच मराठीसाठी लढा देणारा हा पक्ष, त्यामुळे संपूर्णपणे दुकानामध्ये असेल किंवा राजकीय भूमिकेमध्ये असेल मराठीपणा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण पाहतोय ही सगळे ऍटमॉस्फिअर, हा सगळं वातावरण आपण जे ते जाणून घेतलं आपण इकडे. तर आता आपण स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत, त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकं सोशल मीडियावरती ट्रोल होण्याचं कारण काय, नेमकं सोशल मीडियावरती काय घडतंय, नेमकं कशामुळे या इंदुरी चाट या दुकानाला नागरिकांकडून ट्रोल केलं जाते, जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून. संदीपजी, नेमकं इंदुरी चाट आणि सोशल मीडियावरती प्रकरण पाहायला मिळतंय की परप्रांतीय कर्मचारी, मात्र मनसेची भूमिका नेहमीच पाहायला मिळाली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि प्रथम मराठी माणसाला स्थान दिलं पाहिजे. नेमकं सत्य काय सांग? मला वाटतं खोटं बोला पण रेटून बोला, ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे, त्याप्रमाणे ते करत आहेत. माझं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे, त्यांनी एकदा इथे यावं. मी फुकटमध्ये पदार्थ द्यायला तयार आहे, त्यांनी एकदा खावे. हे आता ते सांगतात की आमचा कुक परप्रांतीय आहे. दिनेश या इथे, यांच्याशी बोला तुम्ही, हे परप्रांतीय आहेत का बघा, बोला ना. नक्कीच. साधारणतः आपण पाहतोय कुक हे परप्रांतीय असं सुद्धा म्हटलं गेलं होतं, त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव दिनेश पवार. साधारणतः इंदुरी चाट ज्या वेळेला दुकानाची सुरुवात झाली तर मनसे अध्यक्ष इथे दाखल झाले होते आणि तुमच्यावरती आता इतक्या दिवसांनंतर साधारणतः आता आरोप होतो की परप्रांतीय कुक आहे, काय सांगा? नाही, असं काही नाही. बघा, मी स्वतः मराठी आहे आणि हेड शेफ आहे इंदुरी चाट आणि बरंच काहीचं. तर हे जे रेसिपीज आहेत ते सगळे माझे स्वतःचे आहेत, इन हाऊस आम्ही डेव्हलप केलेले आहेत. खूप वर्षाची माझी मेहनत आहे. आज संदीप साहेबांनी त्याला सपोर्ट करून आता मी डिसाईड केलं की हे पब्लिक पर्यंत पोहोचायला पाहिजे. आम्ही हा प्रयास करतोय. हात कोणाचा लागतोय हे महत्वाचं नाही, माझ्यासाठी चव तुम्हाला कशी लागते हे जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आज साहेबांनी जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे मराठी माणसासाठी, माणसाला जो रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज स्वतः माझं घर पण ह्याच दुकानावर चालत आहे. तर
आणि माझं घर पण ह्याच दुकानावर चालतं. तर आम्ही प्रयत्न करतो दादरकर मुंबईकर यांना हा इंदोरचा स्वाद द्यायचा आहे. तुम्ही स्वाद येऊन बघा, तुम्हाला नाही आवडलं तर मी इथे बसतोय, तुम्ही मला काही सांगा, आम्ही सजेशन. महत्वाची गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की परप्रांतीय खाणं आहे. मग इडली काय स्वतःच्या घरी बनवतात? इडली काय महाराष्ट्राचं खाणं आहे? विकल्या जाते ना सर्रास. किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांची चायनीज हॉटेल आहेत. मग चायना काय उत्तर प्रदेशमध्ये बनलेला पदार्थ आहे का? आणि मुळात मला तर वाटतं इतिहास माहित नाहीये. 1724 साली जेव्हा मल्हारराव होळकर हे इंदोरला गेले तेव्हा त्या इंदोर शहराचा विकास झाला. आणि आज जे पदार्थ आहेत हे होळकरांच्या काळात तयार झालेले पदार्थ आहेत. मराठ्यांचे जे आचारी होते त्यांनी तयार केलेले पदार्थ आहेत. त्यामुळे यांना इतिहासच माहित नाही आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी माणसं आहेत ही. मुळामध्ये वाद हा इंदुरी चाट हे जे नाव आहे त्यातल्या इंदुरीवरून सुरू झालेलं आहे. मग इंदूर बसवलं कोणी शहर? शर्मा, वर्मा, मोदी, कशा कोणी वसवलं? इंदूर शहर होळकरांनी वसवलं. होळकर कोण होते? अहो तुम्हाला विचारतो, होळकर कोण होते? मराठी होते ना. मग हे सांगा ठासून त्यांना. म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि त्यांच्या खोटं बोलण्यावर आपण जर विश्वास ठेवणार असू तर अर्थ नाही त्याचा. असं सुद्धा पोस्ट मध्ये पाहायला मिळत आहे की या हॉटेलमधील पदार्थ ही सुद्धा परप्रांतीय. तेच तुम्हाला मी सांगतोय ना की जे मराठ्यांनी तयार केलेले पदार्थ जर परप्रांतीय वाटत असतील, त्यांना होळकर परप्रांतीय वाटत असेल तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. संदीपजी, आगामी काळामध्ये महापालिका निवडणूक आहे. ज्या पोस्ट व्हायरल होते त्यामध्ये महापालिकेचा उल्लेख सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. परप्रांतीय कूक, मराठी कूक ठेवता येत नाहीये आणि बोलू महापौरांची नका. त्यांचा अजेंडा चालवताय का? मग मी तुम्हाला आता खूप काय सांगितलं, ओळख करून दिली ना. मग हा खोटा अजेंडा जर चालवतात त्यांना काउंटर करायला पाहिजे. तुम्हाला मी सत्य परिस्थिती दाखवय याची देई. विदाउट पुरावे जे पोस्ट टाकतात त्यांचं म्हणणं ऐकणार का पुरावे दाखवणाऱ्यांचा? पुरावे दाखवत आहात. पोस्ट मध्ये जे म्हटलंय त्याचा उल्लेख तुमच्या पुढे नाही. मला माहिती आहे ना उल्लेख काय केला, म्हणून तर मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतोय ना. त्यांचा कशाला दिला असता इंटरव्ह्यू? त्यामुळे तुम्हाला मी जे दाखवलं ते हॉटेलवर बसून दाखवलेलं आहे. आणि याच्या उपर जर भारतीय जनता पक्षाकडे कोण मराठी लोक असतील काम करणारे तर त्यांनी पाठवा हॉटेलमध्ये. मी त्याला पगार द्यायला तयार आहे. असं वाटत नाही का की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती टॅकल सुरू झालेला आहे? हे मुद्दाम जाणीवपूर्वक संभ्रम पसरवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी षडयंत्र असते. तर आपण पाहतो या ठिकाणी इंदुरी चाट या दुकानामध्ये होतो. स्वतः त्याचे मालक संदीप देशपांडे होते, त्यांच्याशी आपण आता बातचीत केलेली आहे. मुळामध्ये संपूर्णपणे इंदुरी चाट जर आपण पाहिला या ठिकाणी हा सगळा वातावरण इकडचं पाहतोय हे सगळं मराठी आहे. जे कूक त्यांच्यावरती आरोप झाले होते त्या कूक यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी स्वतः मराठी आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती भाजप आणि मनसेची ही जी काय आपल्याला वादविवादाची लढाई पाहायला मिळते. मुळामध्ये इंदुरी चाट हे जे इंदुरी नाव आहे त्या नावावरून जो काय सध्या सोशल मीडियावरती असेल आपल्याला वाद होताना पाहायला मिळत आहे. स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे यांना ज्या इंदुरी चाट या दुकानाच्या नावावरून ट्रोल केलं जात आहे त्यामागचं सत्य काय हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सम, पाटील, मुंबई.